नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की इथे कृष्णाला शॉवर ऑन झाले ते ऑफ करता येत नसतं. ती ओरडून ओरडून दुष्यंतला बोलवते. दुष्यंतला सांगते, हा पाऊस काहीही करा आणि बंद करा. त्यावेळेला तो तिला म्हणत असतो, अगं तो पाऊस नाही आहे, तो नॉब आहे, तो बंद करायचा असतो, त्याला शॉवर म्हणतात. आणि तो बंद झाल्यानंतर ती वाद घालू लागते, शहरातले लोक काय काय वाया घालवतात, पाणी किती महाग आहे, आपलं तर अख्खं गाव या एवढ्या पाण्यामध्ये आंघोळ करून जाईल. त्यावेळेला तो म्हणतो, तुला काही समजत का नाही, अगं हे शॉवर म्हणजे किती चांगलं असतं, त्याच्याखाली आंघोळ करणं वगैरे. आणि खेड्यातल्या आणि शहरातल्या ह्या गोष्टी इथे वाद सुरू होतो. आणि तुम्ही मला गावंडळ म्हणालात ना असं म्हणत ती म्हणते, मग थांबा, मग आपण दोघंजण या शॉवरखाली ओलीच होऊया. मग ते त्याचा हात धरते आणि त्याला बळजबरीने तिथे उभं करून, घ्या मग तुम्ही शॉवरखालीच उभे राहा, करा आंघोळ, गावंडळ म्हणतात ना मला, असं म्हणत तिथे ती त्याच्याशी भांडू लागते. आणि तो तिला म्हणतो, हे बाई मला बाहेर जाऊ दे, खूप थंडी वाजली, खूप थंड पाणी आहे, मला अजून जास्त भिजायचं नाही आहे, असं म्हणत मग तो तिथून बाहेर पडू लागतो. कृष्ण त्याला मुद्दाम पकडते आणि म्हणते, नाही नाही, थांबा थांबा, घ्या थंड हवेचं पाण्याचे छान फवारे, घ्या घ्या. मग तो बाहेर निघून जातो. त्याच्या मागे मागे इथे कृष्णाही जाते. आणि कृष्णाला उठवण्यासाठी तिची मैनावती सासूबाई आलेली असते. आणि ती पाहते तर काय, दोघंही नवरा बायको वॉशरूममधनं बाहेर येतात आणि दोघंही भिजलेले असतात. दोघांना भिजलेलं पाहून ती खालपासून वरपर्यंत टक लावून पाहत असते आणि मनातली मनात म्हणते, वा, बाळजाबाईला तर एकदम मोठी भारी सून भेटली आहे, आता ती लवकरच या घराचं गोकुळ नंदनवन करून ठेवील. आणि मग ती टॉन्ट मारू लागते की तुम्ही आता लवकरच घरात गोकुळ नांदवणार दिसतंय मला, आणि पूजेला जायचं आहे, एवढंही भान राहिलं नाही तुम्हाला. असं म्हटल्यानंतर दुष्यंत म्हणतो, काकी काहीही काय म्हणते, तिला नळ बंद करता येत नव्हता म्हणून तो शॉवर बंद करायला मी गेलो होतो. त्यावेळेला इथे इतका उशीर झाला आहे, तू लवकर तयार होऊन ये, बाळजाबाई तुझी वाट पाहते आहे, असा निरोप मैनावती कृष्णाला देते. कृष्णा घड्याळात पाहते, खरंच खूप उशीर झाला. आणि त्या हसत गेल्या म्हणून कृष्णाला कृष्णा दुष्यंतला विचारते, त्या हसत का गेल्या. मग तिला काहीच कळत नाही, यार किती बिंडोके खरंच, असं म्हणत तो तिला म्हणते, बाई नंतर सांगतो तुला, आता ना तुला उशीर होते, माझी आई तिकडे वाट पाहते, प्लीज बाहेर जाऊन तू अजून गोंधळ घालू नको, पहिले कपडे बदल, मलाही थंडी वाजली, तूही कपडे बदल. मग ती कपडे बदलायला आतमध्ये जाते. इथे दुष्यंतला फार थंडी वाजलेली असते. तो सारखा दरवाजा वाजू लागतो आणि बाहेर लवकर ये लवकर ये म्हणून हाका मारू लागतो. त्या गोष्टीचं खरं तर कृष्णाला हसायला येत असतं. आणि मग तो तिला म्हणू लागतो, अगं इतकी थंडी वाजली मला, तू पहिले मला कपडे बदलू दे, हो बरं. बाहेर ती बाथरूमच्या दारात उभी राहते आणि त्याच्याशी वाद घालू लागते की एवढा मोठा गडी माणूस, त्याला काय थंडी वाजायला पाहिजे. आणि तो म्हणतो, हो का, तुला वाजेल तेव्हा समजेल ना, जा बरं बाहेर, म्हणत तिला बाहेर काढून देतो. इथे कृष्णाला उशीर होतो आहे म्हणून ती भक्तीला उठवायला जाते, पण भक्तीनं गाढ झोप येते. तिला काही केलं, उठवलं तरी ती उठतच नाही. आणि नक्कीला झोप लागली, काही नशा करून झोपली, अशी झोपली म्हणून इथे कृष्णाला काळजी वाटू लागते. आणि ती जोरजोरात हलवू लागते भक्तीला, पण भक्ती गाढ झोपेमध्ये असल्यामुळे तिला काहीच कळत नाही. आता इथं तिचा जीव घाबरा होतो. तेव्हा बाजू सावरण्यासाठी बाळजाबाई तिथे येते आणि म्हणते, अगं तिला ना खूप काम होतं रात्री, ती खूप दमली बिचारी, तिला झोपू दे बरं, तू चल बरं, जा तुझं आवरून ये आणि जा बरं पूजेची तयारी कर, मी पुढे काय काय करायचं तुला सांगते. ती म्हणू लागते, नाही हो, भक्ती एवढी कधीच झोपत नाही, पहिल्यांदाच एवढी झोपली, मला तिची काळजी वाटते. ती म्हणते, मी आहे नाही ते तिची काळजी घेते, तू जा. असं म्हणत तिला ती खोलीमध्ये पाठवते कपडे बदलायला. बाळजाबाई इथे विचार करत असते की आता पुढे काय होईल, कधी काय सांगू तिला, आता पुढचा प्लॅन कसा करू, म्हणून तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो. तितक्यात तिथे मैनावती येते. मैनावती सांगू लागते, तुम्हाला माहिती आहे का, मी रूममध्ये गेले तेव्हा काय पाहिलं, तुमचा मुलगा आणि तुमची सून दोघेही बाथरूममधनं सोबत आंघोळ करून बाहेर आले. ही गोष्ट ऐकल्यावर इथे बाळजाबाईला धक्का बसतो, काहीही काय बोलते असं म्हणत ती तिथे तिच्यावर जोरात ओरडते. इथे कृष्णाला मात्र साडी नेसताच येत नाही. अरे भावाकडनं पहिलेच शिकायला लागत होतं, असं म्हणत ती स्वतःला दोष देत असते. भक्तीने किती वेळा सांगितलं साडी नेसायची शिकून घे, पण ती मी शिकली नाही आणि आता मला पस्तावा होत आहे, असं म्हणत कृष्णा काय करू म्हणून डोक्याला हात लावून बसलेली असते. आणि काही केलं तिला साडीच नेसता येत नाही. आणि दुष्यंत मग तिला हसू लागतो, तुम्ही गावाकडचे लोक, तुम्हाला नांगर चालवता येतो, सगळं करता येतं आणि साडी नेसता येत नाही, अरे गावाकडच्या माणसांना तर सगळं यायला हवं. त्यावेळेला ती म्हणते, तुम्हाला फार येतं आहे, तुम्हाला येत असेल तर देतात का मला नेसून, असं म्हणत ती तिथे त्याच्याशी वाद घालते. हां, तुमच्या दृष्टीने तर शहरातले लोक पागल वेडीच आहे आणि तुम्ही मात्र मोठे हुशार, मी कशाला तुझी मदत करू. आणि ती म्हणते, मला तुमची मदत नको, पण
तुम्हाला काय येणार साडी नेसवता, व्हा तिकडे जाऊन बसा, असं म्हणत त्याला तो इथे दुष्यंतला ती बसायला सांगते आणि काही केलं तिला साडी नेसता येत नाही. दुष्यंत म्हणतो, इतका मोठा युगो, अगं ह्या युगोचं करणार तरी काय, तुला गरज आहे, तुला माझ्या मदतीची, मला येते साडी नेसवता, मग मला सॉरी म्हण आणि माझ्याकडे मदत माग. आता इथे हंबलली ती मदत मागायला जाते आणि प्रेमाने माग मदत असं दुष्यंत पुन्हा एकदा तिला सांगतो. मग ती प्रेमाने म्हणते, प्लीज द्या ना नेसून, खूप उशीर होतोय, बाळजाबाई माझ्यावरती रागवतील. मग कृष्णाला मदत करण्यासाठी तो सांगू लागतो की असं टोक पकड, अशा तिच्या प्लेट पाड, पण तिला ते काही केलं जमेच ना. मग ती कंटाळून गेलेली असते, तिच्या हातातनं सारखे त्या मिऱ्या निसटत असतात. इथे मैनावती मात्र भरवत असते बाळजाबाईचे कान, तुमचा मुलगा हळूहळू तुमच्या हातातनं निसटत चालला आहे, कधी बायकोच्या ताटाखालचा बैल होईल तुम्हाला कळणार पण नाही. इथे मैनावतीवरती बाळजाबाई चिडते, माझ्या मुलाला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, त्याने फक्त समजोता म्हणून लग्न केलं आहे, त्या मुलीला लवकरात लवकर मी कशी घराबाहेर काढते की नाही पाहाच तुम्ही. इथे कृष्णाला इतक्या वेळा समजवणं समजत नाही म्हटलं, इथे दुष्यंत इतका संताप होतो, तुला काहीच कसं कळत नाही. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला असं वाटतं जगातलं सगळं नॉलेज तुम्हालाच आहे, हे असं करते तसं कर, तुम्हाला नीट शिकवता येत नाही, माझा काही दोष नाही. त्यावेळेला तो तिच्यावर रागवतो, मला शिकवता येत नाही, तुला साडी नेसवता, अरे देवा. मग तो तिच्या हातातून ते साडीच्या मिऱ्या खेचून घेतो, थांब मी आता तुला करूनच देतो, असं म्हणत तो छान प्रकारे प्लेट पाडू लागतो. प्लेट पाडता इथे कृष्णा हळूहळू दुष्यंतकडे पाहू लागते. दुष्यंत इतका क्यूट दिसत असतो ना साडी नेसवताना, किती हुशार मला नवरा मिळाला आहे, या गोष्टीचं कौतुकच तिला जणू काही होत असतं. आणि ती त्याच्याकडे कौतुकाने पाहते, खरंच किती हुशार आहे गं बाई हा माणूस, मला साडी नेसवून देतोय असं म्हणत त्याच्याकडे एक टक पाहत असते. तो तिला म्हणतो, असं पाहू नको माझ्याकडे, आणि मी सांगतोय तसं कर असं म्हणत तो तिला एक पिन देतो आणून, त्याने बनवून दिलेल्या प्लेट्स असतात त्यांना ती लावायला सांगते. इथे गावातली बकरी अडलेली असते. आता अडलेली बकरीचा धनतेरसच्या दिवशी जीव नको जायला म्हणून कृष्णाला बोलवायला गावातली बाई पहाटे जात असते. त्याच वेळेला तिला तिथे तिचा मानलेला भाऊ भेटतो आणि आता कृष्णाला बोलवायची जबाबदारी तुझी. त्या बाळजाबाईच्या वाड्यावर जाऊन सकाळी बोलणी कोण खाणार, आता ती बाळजाबाईच्या घरी राहते ना, मग आता काय करावं, तूच जाय बाबा असं म्हणत ती त्याला धाडते कृष्णाला बोलवायला. इथे मात्र आपल्याला हेही पाहायला मिळेल की छान प्रकारे साडी नेसवल्यानंतर तिला ती कॅरी करता येत नसते. मग दुष्यंत तिला पदर कसा कॅरी करायचं नॉलेज देतो आणि छान प्रकारे तिला तयार करून देतो. तर ती स्वतःला आरशामध्ये पाहते, खरंच झॅक आली साडी हां असं म्हणत ती दुष्यंतला म्हणते, तुम्हाला ना खरंच खूप नॉलेज आहे, मी मांडला बुवा आज तुम्हाला, तुमच्या अंगात तुम्ही काय म्हणता स्किल, खूप छान स्किल तुम्हाला साडी नेसवायचं, थँक्यू म्हणत ती आता दिवाळीच्या निमित्ताने त्याला नव्या पहिल्या दिवाळीच्या शुभेच्छा देते, आपल्या लग्नानंतरची पहिली दिवाळी. मग ती त्याला इथे थांबा म्हणते आणि थांबल्यानंतर त्याच्या चरणस्पर्श करून त्याचा आशीर्वाद मागते. मग तू हे काय करते असं म्हणत दुष्यंत तिला विचारतो. मग ती म्हणते, लग्नानंतरचा पहिला दिवाळीचा सण तुमच्या पाया पडून तुमचे आशीर्वाद घेते असं म्हणू लागते. इथे मस्त बाळजाबाई सकाळी चहाचा गरमागरम कप घेते, त्याचे फुंकर मारून चस्कारे घेत असे चहा पिण्याचं काम चालू असतं. आढळराव पाहतात, एवढ्या सकाळी ही मॅडम कशी काय उठली. मग तिच्याकडे तो पाहू लागतो, तिला विचारू लागतो, एवढ्या सकाळी कशी उठली बाई तू, तुला कधी जाग येत नाही एवढ्या सकाळी. तेव्हा ती म्हणते, विसरलात वाटतं तुम्ही, आज दिवाळीचा धनतेरसचा दिवस, त्याच्यासाठी मी आज एवढ्या सकाळी उठले आहे आणि तुम्ही विसरला असेल पण मी नाही विसरले, माझी सून आज देवळात गेली आहे, मग काय नवीन प्लॅन म्हणून आता इथे आढळराव विचारू लागतात. तेव्हा ती म्हणते, आपला प्लॅन एकदम जबरदस्त सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. आता इथे पहाटेच्या अंधारात जेव्हा आपली कृष्णा मंदिरात जायला निघते, तिला जाणवतं की आजूबाजूला कोणीतरी आहे. खरं तर ते आढळराव पाटलांनी तिच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेली माणसं होती आणि तिला सारखा डाऊट असतो की कोणतरी आपल्याला पाठलाग करते. आणि ती देवीच्या मंदिरात जाऊन देवीची छान प्रकारे पूजा अर्चना करते, देवीची ओटी भरते, मनापासून श्रद्धेने पूजा पार पाडते. आढळराव पाटील इथे आपल्या बायकोला सांगतात की माझी सून छान प्रकारे सगळं पार पाडेल आणि घरी येईल, माझी आवडीची सून आहे ती आणि ती मला नाराज करणार नाही. बाळजाबाई म्हणते, तुम्हाला भलं भरपूर माहिती बाई, तुम्हाला वाटतं तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आढळराव म्हणतात, हो होईलच. तर इथे चॅलेंज देते बाळजाबाई की मी आजच तुमची सून कायमची घरी पाठवते तिच्या, बघाच. आता हा काय प्रकार म्हणून तिला इतका कॉन्फिडन्स पाहून तिचा आढळराव
आता पुन्हा एकदा फोन करून त्यांच्या माणसांची चौकशी करतात. खरं तर मंदिरामध्ये जाऊन देवीच्या अंगावरचे सगळे दागिने इथे गोळा करून एका कपड्यात बांधून कृष्णा घेऊन चाललेली असते आणि कृष्णाने दागिने चोरलेले ते तिला कोणाला तर सांगता येत नाही. ती ते दागिने घेऊन लंपास करत निघालेली असते रस्त्याने. आता गावातले सगळे लोक पाहतात, हीच सगळ्यात पहिले मंदिरातनं आली. आता गावभर चर्चा होणार. कृष्णाने सकाळी सकाळी मंदिरात जाऊन देवीचे दागिने चोरले आणि आपण आता अख्ख्या गावापुढे कृष्णाला उभं करायचं आणि सांगायचं, हीच ती मुलगी जिने एवढ्या पहाटे मंदिरात जाऊन दागिने देवीची चोरायची हिंमत केली. आणि गावातले लोक काय करतील, कृष्णाच्या तोंडात शेण घालतील, आपण तिला उचलायचं आणि घराच्या बाहेर फेकायचं. इतका भारी प्लॅन ना. पण आढळरावांच्या माणसांनी त्यांना माहिती दिली आहे की आता इथे गावातल्या मंदिरात चोरी झाली आहे आणि त्यात तुमच्या सुनेचाच हात आहे असं सगळ्यांसमोर दाखवायचं आहे. खरं तर हा प्लॅन आता आढळराव कसे उलटून लावतील. बाळजाबाईनेच चोरी करायला इथे कृष्णाला सांगितलं, घराची पद्धत म्हणत. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.